हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी दुर्गेशसिंह जाधव, जळगाव उपासना केंद्र। मी बापूंकडे 2003 सालापासून येतो आहे। आज तुम्हाला बापूंबद्दल आलेला एक अनुभव सांगण्यासाठी इथे आलो आहे। हा अनुभव आहे 2006 सालचा, ज्यावेळी बापूंनी प्रत्यक्ष पेपर लॉन्च केला होता आपल्या संस्थेने त्यावेळेचा। 2003ला मी बापूंकडे यायला सुरुवात झाली, पण 3-4 वर्ष झाली मी बापूंना प्रत्यक्ष असं पाहिलं नव्हतं। मुंबईला येऊन मला दर्शन करता आलं नव्हतं। काही आर्थिक अडचणी होत्या, काही कौटुंबिक अडचणी होत्या। त्याच्यामुळे झालं असं की 2006ला बापूंनी सांगितलं की प्रत्यक्ष पेपर लॉन्च होणार आहे। तोपर्यंत बापूंनी हे सांगितलं नव्हतं आपल्याला की लॉन्च होणार आहे पेपर। प्रत्येक केंद्रावर जागोजागी तयारी चालू झाली की बापूंच्या दर्शनाला जायचं, बापूंना भेटायला जायचं। माझी पण खूप इच्छा होती, पण आर्थिक अडचणीमुळे मला जाता आलं नाही, म्हणजे जाणं शक्य होत नव्हतं माझं। ज्यावेळी मी 2-3 मित्रांना विचारलं की मी त्यावेळी धुळ्याला राहायचो, तर धुळ्यावरून मुंबईचं तिकीट वगैरे असं 200-250-300 रुपये मला हवे होते जाऊन येऊन करायला, पण ते होत नव्हतं शक्य। एका मित्राकडून मी थोडं रिक्वेस्ट करून 100 रुपये मिळवले। आईला सांगितलं निघायच्या वेळी की आई मला निघायचं आहे, काहीतरी कर थोडा। आईने पण मदत केली। आईने पप्पांच्या खिशातले जे उरलेले पैसे असतात धुताना, कपडे धुतानाचे, ती पूर्ण अशी 100-125 रुपयाची चिल्लर माझ्या हातात दिली। 1-1, 2-2चे 5-5चे कॉईन होते। घरून निघालो, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो, तिकडे ते कॉईन्स कन्वर्ट केले नोटेमध्ये। माझ्याकडे साधारण 200 रुपये होते फक्त, जास्त नाही। रेल्वे स्टेशनला पोहोचलो, माहिती नव्हतं की बापूंचं घर कुठं आहे, मुंबईला कुठे जायचं आहे। फक्त कागदावर पत्ते लिहून घेतले होते आणि आपल्या जुन्या उपासना पुस्तिका यायच्या, त्यांच्या मागे पत्ता होता आपला हॅपी होमचा। तोच उपासना पुस्तिका खिशात ठेवलेली होती की हां जायचं आहे, बापूला भेटायचं आहे, बाकीचं पुढचं बापू बघेल कसं करायचं आहे। धुळ्यावरून निघणाऱ्या काही लोकांपैकी एक तोंड ओळखीचे म्हणा किंवा एक मित्र म्हणा, सुशील सिंह पाटील होते। त्याची आणि माझी जस्ट एक तोंड ओळख झाली होती केंद्रावर येऊन की हां हरिओम हरिओम वगैरे एवढंच, पण बाकी मला त्यांच्याविषयी आणि त्यांना माझ्याविषयी माहीत नव्हतं। धुळ्याच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो। धुळ्यापासून चाळीसगावपर्यंतची बोगी लागली होती आणि चाळीसगाववरून दादर अमृतसर ट्रेनला ती बोगी जॉईन करणार होती पुढे। त्या ट्रेनमध्ये बसलो लोकलला, आणि पॅसेंजर ट्रेन होती ती। पुढे जाताना सुशीलचं आणि माझं बोलणं सुरू झालं की काय रे कसं जाणार आहेस काय। म्हटलं मला काय माहीत नाही आहे, तू म्हणे मी पण एकटाच आहे म्हणे, मग चल सोबत जाऊया। म्हटलं चल ओके सोबत जाऊया। मग असंच बोलता बोलता चाळीसगाव येईपर्यंत आमचा विषय झाला की काय रे तिकीट काढलं आहे का, दादरचं घेतलं की कुठलं घेतलं। म्हटलं मी तिकीटच नाही घेतलं, माझ्याकडे फक्त 200 रुपये आहेत, मी फुकट जाणार आहे आणि TCने पकडलं किंवा पोलिसांनी पकडलं तर पळणार वगैरे, काहीतरी मॅनेज करणार, असं करून मी जाणार आहे म्हटलं होतो। तर तो सुशील मला बोलतो की आपण बापूंकडे चाललो आहे आणि आपण असं चोरी केली किंवा आपण असं खोटं वागलो तर आपल्या बापूला आवडेल का। तो शब्द टच करून गेला की यार नाही आवडणार बापूला ह्या गोष्टी। ट्रेन चाळीसगावला पोहोचली। मी चाळीसगावला उतरून 93 रुपयाचं तिकीट घेतलं जनरलचं। माझ्याकडे होते 200 रुपये, त्यातले मी 93 रुपयाचं तिकीट 93 रुपयाचं तिकीट घेतलं। 7 रुपये उरले होते, तर स्टेशनवरच जरा काहीतरी असं चावमाऊ खाण्यात ते पैसे घालवले, फक्त 100 रुपये उरले। चाळीसगावला जसं बोगी चेंज झाली, दादर अमृतसरच्या ट्रेनला ती बोगी लागली, धुळ्याची स्लीपर कोच, आणि त्याच्यानंतर आमचे धुळ्या केंद्रातले भरपूरसे बापू भक्त रिझर्वेशन करून चालले होते। त्यांची भेट झाली। ते बोलले की अरे हरिओम मग आमच्या गाडीत बसा, आमच्या बोगीत बसा। पण तेवढा आमचं रिझर्वेशन नसल्यामुळे तेवढी हिंमत होत नव्हती त्यांच्या गाडीत त्या बोगीत चढण्याची। तिथलेच एक प्रमुख सेवक होते, त्यांनी TCला सांगितलं की हे 2च पोरं आहेत आणि त्यांना प्लीज ॲडजस्ट करा वगैरे। तर TCने आमचे 40 रुपये पर हेड घेतले आणि आम्हाला एक बर्थ दिला की एका बर्थवर तुम्ही 2 लोक झोपू शकता किंवा थांबू शकता। 200 रुपयातले 97 रुपये 100 रुपये तिकडे आधी खर्च झाले तिकिटाचे, नंतर TCला दिले 40 रुपये। माझ्या खिशात उरले होते फक्त 60 रुपये। 60 रुपयात मला पूर्ण दिवस मुंबई फिरायची होती आणि मुंबईवरून रिटर्न पण यायचं होतं। कसं होणार होतं माहीत नाही, फक्त बापूवर विश्वास ठेवून पुढं सगळं चाललेलं होतं। सकाळी दादरला उतरलो। सुशीलने दादरपासून तर पूर्ण साईनिवासपर्यंत पायी नेलं। साईनिवासला गेलो। साईनिवासच्या आधी एक तलाव असतो ना, तो स्टेशनच्या बाजूला, तिकडे सुलभला आम्ही सगळं आमचं सकाळचे कार्यक्रम आटोपले। तिकडून साईनिवास गेलो, दर्शन झालं नाही, 6-6:15 झालेले होते। तर ते बोलले की 9 वाजेला साईनिवास सुरू होईल। परत तिकडून बापूंच्या घरी आलो हॅपी होमला।
पायी चालवत आणलं सुशीलने मला. पायी गेलो, दर्शन केलं, सकाळी तिथे दर्शन घेतलं, परत तिकडून पायी साईनिवास गेलो. ते सगळं झाल्यानंतर आता काय करायचं पुढचं, तर आप्पासाहेबांनी निघताना आम्हाला 2-2 एक केळी दिली होती आधी प्रसादाची. भूक लागली होती, सकाळी 9, 9:30 झालेले आणि काहीच नव्हतं पोटात. तर मी आप्पासाहेबांना म्हटलं की मला अजून एक प्रसाद मिळेल का, तर त्यांनी आनंदाने 3 केळी हातात दिल्या होत्या त्यावेळी. म्हणजे मी त्या दिवशी सकाळी 4 केळीचा नाश्ता केला, जो पोटासाठी सफिशियंट होता माझ्या. ही बापूची कृपा की लेकराला किती भूक आहे आणि कधी लागणार आहे तो सगळी व्यवस्था करतो. तिथला नाश्ता झाला, तिथून आम्ही परत याला गेलो आपल्या हरिगुरुग्रामला, जिकडे आपलं प्रवचन होतं. सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही तिथे पायीच पोहोचलो होतो. हरिगुरुग्रामला पोहोचलो. 11, 11:15 पासून आम्ही त्या पार्किंगच्या जागेजवळ बसलेलो. भूक लागलेली, 60 रुपये खिशात. आता काय करणार. एक पाववडा खाल्ला आम्ही. 7 रुपये की 8 रुपयाला पाववडा मिळाला होता आम्हाला त्यावेळी. तो खाल्ला आणि तसेच तो मोठा जग येतो ना, तो 1.5 जग पाणी पिऊन तिथे बसलेलो. काहीच नाही आमच्या पोटात. 2 वाजत आले. मग आपली कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. गेट वगैरे उघडले गेले, लोक येत होती. आमच्या धुळ्याचे एक बापू भक्त होते, त्या धुळ्याच्या विरा आल्या. त्यांची पूर्ण फॅमिली होती त्यांच्यासोबत. आम्हाला दोघांना बसलेलं बघितलं झाडाजवळ आणि बोललं की अरे लेकरांनो तुम्ही धुळ्याचे. म्हटलं हो धुळ्याचे, या म्हणे जेवणाला. म्हटलं नाही करा तुम्ही. आता त्यांच्याकडे होतं जरा कमीच आणि त्यांची फॅमिली मोठी होती, तर लगेच त्यांनी बोलवल्यावर जायचं कसं म्हणून आम्ही गेलो नाही. आम्ही तसेच बसून राहिलो. त्यांनी पूर्ण त्यांची फॅमिली, त्यांची मुलं, त्यांचे मिस्टर सर्वांना उठवलं, आमच्याजवळ येऊन बसले आणि सर्व जेवणाचा पसारा ते उघडून बसले आणि आम्हाला बळजबरी एवढ्या प्रेमाने खाऊ घातलं की बाळा खा करून आमचं पोट भरेस्तो आम्हाला खाऊ घातलं. दुपारची व्यवस्था पण बापूनेच करून दिली. माहिती होतं त्याला की भूक भयंकर लागलेली आणि मनातून तेच सुरू होतं की बापू भूक लागली, आता काय करू बापू. माझ्याकडून एक विशेष की माझ्याकडून भूक कंट्रोल होत नव्हती आधी. सो बापूने ते सगळी व्यवस्था करवली माझी. संध्याकाळी प्रवचन सगळी व्यवस्था सुरुवात झाली. आम्ही आज जाऊन बसलो. वरच्या मजल्यावर आम्हाला बसायला मिळालं. बापू आले. बापूंनी प्रत्यक्ष पेपरविषयी सांगितलं, सगळं काही झालं. रिटर्न निघताना ज्यावेळी बापूंचं दर्शन घेतलं त्यावेळी बापूंनी प्रत्येकाकडे बघून, जसं बापू डोळे मिचकवतात किंवा असा बेस्ट ऑफ लक करतात, तसं बापूंनी आमच्याकडे बघून असा हात केला आणि बोलले की ठीक आहे. असंच केलं. मला वाटलं बापूंनी आपल्याला बेस्ट ऑफ लक आणि थांब असं का केलं असेल, समजलं नव्हतं. निघालो. आता खिशात त्यावेळी मोजून 52-55 रुपये उरलेले होते. सुशीलला विचारलं की सुशील आता जायचं कसं आपण. बोललं की इकडून सायन ब्रिजसाठी एक बस जाते, आपण त्या बसने सायन ब्रिजला जाऊ आणि ट्रकला हात देऊन पुढे निघू. 50 रुपयात कुठलाही ट्रकवाला आपल्याला सोडेल. रात्रीच्या जेवणाची आपल्याला काही आवश्यकता नाही, बघू रात्रीचं काय होईल ते. ठीक आहे जाऊया. सायन ब्रिजला जाण्यासाठी आम्ही एका कार्यकर्त्याला विचारलं की गाडी कुठून मिळेल, बेस्टची बस आपल्याला कुठून मिळेल. त्यांनी एक स्पॉट सांगितलं, त्या स्पॉटला जाऊन उभे राहिलो. सकाळपासून पायी फिरून पाय पूर्ण तुटलेले होते. मी जरा बस डेपोच्या साईडला जाऊन जरा गटारीच्या कॉर्नरला बसलो मांडी वाळून आणि समोरून एक बस आली. मी सुशीलला बोललो की सुशील बघ बस किती नंबरची आहे, नाव वाच तिचं. त्यांनी काहीतरी 111 की 113 नंबरची बस सांगितली होती आम्हाला. तर ती बस नंबर मी त्याला विचारायला लावत होतो, बघायला सांगितलं होतं सुशीलला. तर आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला की सुशील मला बोलतो की अरे यार तू उठ, मला वाचता नाही येत. म्हटलं सुशील प्लीज मजाक नको करू, उठ आणि ते नाव वाच, नंबर वाच. तर तो मला खरंच बोलतो बापू शपथ मला लिहिता वाचता येत नाही आहे. मी सकाळपासून आदल्या रात्रीपासून त्या व्यक्तीसोबत फिरतोय की ज्याला लिहिता वाचता येत नाही आहे आणि तो मुंबई मला अशी फिरवतोय की त्याचं घर अंगण आहे ते मुंबई एवढ्या चांगल्या पद्धतीने. तो खरंच त्याला लिहिता वाचता येत नव्हतं, तो शिकलेला नव्हता. उठलो, ते बस बघितली, पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सायन ब्रिज जवळ आम्ही ट्रकांना हात देतोय पण ट्रॅव्हल्सवाला कोणी थांबेना. एक ट्रकवाला थांबला की जो फक्त मालेगावपर्यंत आम्हाला सोडणार होता. मालेगावपर्यंत तो आमच्याकडून 40 रुपये तिकीट मागत होता. ठीक आहे चल 40 रुपये, आपल्याकडे 52 रुपये आहेत, 40 रुपये याला द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही सायन ब्रिजच्या थोडं पुढून मालेगावपर्यंत ट्रकच्या टपवर बसलो, वरच्या साईडला, ड्रायव्हरच्या कॅबिनच्या वर. थोडा झिमझिम पाऊस होताच. तर तो ड्रायव्हर बोलला की वर ताडपत्री पडली ती पांघरून घ्या. आम्ही ती पांघरली. तो ट्रक पूर्ण बोंबिलने भरलेला होता.
पूर्ण वास येत होता त्या, म्हणजे अक्षरशः आमच्या अंगावरच्या कपड्यांना आणि ते ओलाव्यामुळे तो पूर्ण वास असा गुदमरल्यासारखं होत होता आम्हाला. पाऊस बंद झाला, आम्ही ताडपत्री मागे ठेवली आणि तसेच बसून ट्रकच्या याच्यावर प्रवास करत होतो. त्याने कसाऱ्याच्या आसपास की कसारा ओलांडल्यानंतर, मला आठवत नाही आहे, कसारा ओलांडल्यानंतरच त्याने एका ढाब्यावर गाडी थांबवली आणि बोललं की चलो बच्चो खाना खा लो, आधा घंटा रुकेगा यहाँ पे ट्रक. नाही आप खाइए, हमें भूक नाही आहे. आता भूक तर मरणाची लागली होती, पण खिशात पैसे नव्हते. त्याला काय सांगणार की लाचारी तर नाही सांगितली ना बापूने करायला आपल्याला. म्हटलं नाही तुम्ही खा. तर त्याला काय वाटलं माहीत नाही, बापूने त्याला काय बुद्धी दिली ते बापूलाच माहिती. त्याने एवढा वर, म्हणजे तो कॅबिनपर्यंत वर चढला आणि आम्हाला हात पकडून एकदम आग्रहाने बळजबरी आम्हाला खाली उतरवून घेऊन गेला. खाली जेवणाला बसवलं, तो पण जेवला, त्याच्यासोबतचा किन्नर पण जेवला, 2-3 पॅसेंजर जे लेडीज खाली बसलेले होते ट्रकमध्ये ते पण जेवले. आणि आमच्या जेवणाचं ऑर्डर त्याने दिली आणि बिलसुद्धा त्याच ट्रकवाल्याने पे केलं. कसं काय, त्याला कुठून समजलं एवढं सगळं? एवढं सगळं झाल्यावर आम्ही परत ट्रकला जाऊन बसलो, मालेगावपर्यंत आलो. सकाळी उतरल्यावर त्याला 40 रुपये दिले. तिकडून नाशिकसाठी ज्या सो ते 5-5, 10-10 रुपये धुळ्यापर्यंत घेतात एवढी आयडिया होती. आमच्या खिशात 12 रुपये पडलेले होते. म्हटलं अरे आपल्याकडे 12 रुपये आहेत. मग आम्ही ना काय केलं की 2-2 रुपये दोघांकडे 200-200 रुपये होते, सुशीलकडे पण आणि माझ्याकडे पण. आणि सोबत पैसे खर्च होत होते, मिळून पैसे खर्च करत होतो. सो उरले पण तर तेवढेच जेवढे दोघांकडे एकाच वेळी होते. 40-40 रुपये दिल्यानंतर आमच्याकडे 12-12, 15-15 रुपये उरले. आता 10 रुपयात धुळ्यापर्यंत जायचं. मालेगाववरून धुळ्यापर्यंतची आम्ही ती गाडी पकडली. ते 12-15 रुपये मागत होता. आम्ही त्याला भावताव करून 10 रुपयात ठरवलं. मी ड्रायव्हरच्या सोबत बसलो पुढे आणि सुशील मागच्या दिशेने बसला होता. मालेगाव सोडायच्या आधी आम्ही एका ठिकाणी सकाळी 8:30-9:15 नाश्ता पण केला होता. 5-5 रुपये देऊन आम्ही नाश्ता केला होता. सो आमच्याकडे मोजून 10-10 रुपयेच दोघांच्या खिशात पडलेले होते. धुळं आलं. धुळ्याच्या सुरत बायपासला सुशीलचं घर असल्यामुळे सुशील आधीच उतरला आणि त्याने फक्त जाताना हात दिला की देऊन टाक. सुशीलला असं म्हणायचं होतं की तू पैसे दे. त्याला वाटलं की माझ्याकडे 10 रुपये एक्स्ट्रा आहेत. म्हटलं ठीक आहे तू जा. मी झोपेच्या धुंदीत होतो, मी काहीच बोललो नाही. तो पुढे सुरत बायपासला तो उतरला आणि तिकडून पुढे माझ्या घराच्या दिशेने दशहरा मैदान लागतं, तिकडे मी उतरलो. जिकडे रावण जाळायला जातो आमच्या इथं धुळ्यात, त्या मैदानाला मी उतरलो, दशहरा मैदानला. आणि तो ट्रक पारवळा चौफुलीने इकडे जळगावच्या दिशेने यायला निघाला. मी उतरल्यानंतर मी त्याला माझे 10 रुपये द्यायला लागलो ड्रायव्हरला. तर ड्रायव्हर बोलला की आपके साथ जो बंदा था ना उसने आपके तीनों के पैसे दे दिए. तीनों के किस, मला वाटलं की सुशील होता, सुशीलने आमच्या दोघांचे आणि कोणी ओळखीचं असेल त्याचे असे पैसे दिलेत. तिसरा बंदा आमच्यात नव्हताच, मी आणि सुशीलच होतो. त्याने पैसे घेतले नाही. माझ्याकडे 10 रुपये उरले होते. मग तर मी जरा फॉर्ममध्ये चाललो. म्हटलं आता दशहरा मैदानपासून पोलीस हेडक्वार्टरपर्यंत पायी का चालत जाऊ. मी ऑटो केला. आता धुळ्यात पोहोचलोय ना, माझं गाव आहे, मग मी कसाही जाईल. मी ऑटोने 10 रुपये खर्च करून घरापर्यंत पोहोचलो, कारण खरंच चालण्याची ताकद नव्हती आणि रात्रभरचं हे एक्झर्शन, त्याच्यामुळे दमलो होतो, पूर्णपणे दमलो होतो. घरी पोहोचलो. ते सगळे कपडे वगैरे जुनी धुवायला टाकली, ओलाच होतो. तर आईने ते कपडे चेक केले आणि आई बोलले की अरे बाळा याच्यात 10 रुपयाची नोट आहे अजून. मी 2006 पासून आजपर्यंत हिशोब लावतोय, माझ्याकडे पैसे उरले कुठून. फक्त 200 रुपये असताना माझ्याकडे पैसे उरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि खाऊन पिऊन आरामात ऑटोने घरापर्यंत उतरून माझ्या बापूने माझ्या खिशात 10 रुपये पाठवलेत रिटर्न. मी अजूनही ते 10 रुपये सांभाळून ठेवलेले आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ.